कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात सदाशिव नावाचा एक अत्यंत गरीब पण स्वाभिमानी तरुण राहत होता. आई वडील लहानपणीच वारले होते. घरात फक्त तो आणि त्याची 6 वर्षाची लहान बहीण माधवी. सदाशिवने वयाच्या अवघ्या 10 वर्षापासून एका गॅरेजमध्ये गाड्या पुसायला सुरुवात केली होती. त्याचे हात कायम काळ्या ऑइलने आणि ग्रीसने माखलेले असायचे, पण त्याने आपली बहीण माधवीला कधीच गरिबीची झळ बसू दिली नाही. माधवी अभ्यासात प्रचंड हुशार होती. सदाशिवने स्वतःचे आयुष्य गॅरेजच्या त्या काळ्या धुराड्यात जाळले, स्वतः फाटके कपडे घातले, पण माधवीला पुण्याला पाठवून तिला डॉक्टर बनवले. माधवीलाही आपल्या भावाबद्दल प्रचंड आदर होता. ती नेहमी म्हणायची, दादा, तू माझा भाऊ नाही तर माझा बाप आहेस. माधवी डॉक्टर झाल्यावर तिच्याच हॉस्पिटलमधील एक अत्यंत प्रसिद्ध आणि श्रीमंत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अनिकेत सोबत तिचे लग्न झाले. डॉक्टर अनिकेतकडे पुण्यात कोट्यावधीचा बंगला, महागड्या गाड्या आणि पैशाचा भयंकर माज होता. माधवीच्या साधेपणामुळे तो तिच्यावर प्रेम करत होता, पण त्याला तिचा अडाणी आणि गॅरेजवाला भाऊ सदाशिव एका डोळ्यानेही पावत नव्हता. लग्नातही अनिकेतच्या घरच्यांनी सदाशिवचा खूप अपमान केला होता, पण माधवीचा संसार मोडू नये म्हणून सदाशिवने सर्व मुकाट्याने सहन केले. लग्नाला 2 वर्ष झाली. माधवी गरोदर होती. पुण्यातल्या अनिकेतच्या 5 स्टार हॉटेलमध्ये माधवीच्या डोहाळे जेवणाचा अत्यंत भव्य कार्यक्रम ठेवला होता. पुण्यातील सर्व मोठे डॉक्टर्स आणि श्रीमंत लोक आले होते. सदाशिव कोल्हापूरहून एसटीने पुण्याला आला. बहिणीच्या बाळासाठी त्याने स्वतःची जुनी मोटरसायकल विकून एक सोन्याची साखळी घेतली होती. त्याचे कपडे साधे होते आणि हातांच्या नखामध्ये गॅरेजचे जे काळे डाग तसेच होते. सदाशिव अत्यंत प्रेमाने स्टेजवर गेला आणि त्याने ती सोन्याची साखळी माधवीच्या गळ्यात घालायला सुरुवात केली. माधवीच्या डोळ्यात पाणी आले, पण तेवढ्यात डॉक्टर अनिकेतने अत्यंत रागाने पुढे येऊन सदाशिवचा हात गळवून झटकून दिला. ती सोन्याची साखळी खाली पडली. तुझे ते काळे आणि घाणेरडे हात माझ्या बायकोपासून दूर ठेव, इन्फेक्शन होईल तिला. अनिकेत भर गर्दीत ओरडला. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. माधवी घाबरली. अहो, काय करताय? ते माझे दादा आहेत. अनिकेतचा अहंकार दुखावला गेला. तो माधवीला आणि सदाशिवला सुनावत म्हणाला, तुझा दादा असेल, पण त्याची लायकी नाही आहे या हॉटेलमध्ये उभं राहायची. हे घे 1 लाख रुपये आणि आजपासून ह्या भिकाराला माझ्या बंगल्याची पायरी चढू देऊ नकोस. ह्याला फक्त पैशाची हाव आहे. बहीण श्रीमंत घरात गेली म्हणून हा मुद्दाम इकडे फुकटचं खायला येतो. सदाशिवच्या काळजाचे 1000 तुकडे झाले. ज्या बहिणीसाठी त्याने स्वतःचं आयुष्य जाळलं, आज तिच्याच नवऱ्यानं भर गर्दीत त्याला भिकारी ठरवलं होतं. माधवी रडत होती. ती अनिकेतला अडवत होती, पण सदाशिवने आपले डोळे फुसले. त्याने माधवीच्या डोक्यावरून हात फिरविला. माधवे, रडू नकोस ताई. जावई बापू बरोबर बोलतायत. माझी लायकी नाही आहे ह्या मोठ्या लोकात बसायची. तू सुखात राहा, हेच मला हवं आहे. आजपासून हा काळ्या हाताचा दादा तुझ्या सुखाच्या आड कधीच येणार नाही. सदाशिवने खाली पडलेली ती सोन्याची साखळी उचलून माधवीच्या हातात ठेवली आणि तो मान खाली घालून त्या 5 स्टार हॉटेलमधून कायमचा निघून गेला. त्या दिवसानंतर सदाशिवने कधीच माधवीला फोन केला नाही की तो पुण्याला आला नाही. माधवीने अनेकदा लपून फोन करण्याचा प्रयत्न केला, पण सदाशिवने फक्त एवढेच उत्तर दिले, नवऱ्याशी प्रामाणिक राहा. माझ्यामुळे तुझा संसार मोडू नये. पाहता पाहता 5 वर्ष उलटून गेली. माधवीला एक अत्यंत गोड मुलगी झाली होती. तिचं नाव आरोही ठेवलं होतं. आरोही आता 5 वर्षाची झाली होती. अनिकेत पुण्यातला सर्वात मोठा डॉक्टर बनला होता. त्याच्या पैशाचा माज गगनाला भिडला होता. पण एके दिवशी अनिकेतच्या या सुखी संसाराला कोणाची तरी भयंकर नजर लागली. आरोही अचानक शाळेत बेशुद्ध पडली. तिला तातडीने अनिकेतच्याच मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जेव्हा तिचे सर्व रिपोर्ट्स आले, तेव्हा अनिकेत आणि माधवीच्या पायाखालची जमीनच फाटली. आरोहीला अप्लास्टिक ॲनिमिया नावाचा रक्ताचा आणि बोन मॅरोचा अत्यंत दुर्मिळ आजार आला होता. तिचे शरीर रक्त बनवणे थांबवत होते. तिला वाचवण्यासाठी पुढच्या 48 तासात एका 100% मॅच होणाऱ्या बोन मॅरो डोनरची गरज होती.
अनिकेतनं आपले सर्व संपत्ती, करोडो रुपये आणि पुण्या मुंबईची सर्व हॉस्पिटल्स पणाला लावली. त्याने पेपरमध्ये जाहिरात दिल्या, जो डोनर मिळेल त्याला 5 कोटी रुपये देईन. पण पैसा कुठेही कामी आला नाही. आरोहीचा ब्लड ग्रुप अत्यंत रेअर होता आणि कुणाचेही बोन मॅरो मॅच होत नव्हते. स्वतः अनिकेत आणि माधवीचेही मॅच झाले नाहीत. आरोहीची अवस्था अत्यंत नाजूक झाली होती. ती ICUमध्ये मृत्यूशी झुंज देत होती. अनिकेत, जो डॉक्टर स्वतःला देव समजत होता, तो आज एका रक्ताच्या थेंबासाठी आणि डोनरसाठी हॉस्पिटलच्या फरशीवर बसून ढसाढसा रडत होता. त्याचा सर्व माज, त्याचा अहंकार आज त्याच्याच डोळ्यासमोर एका बापाच्या तडफडीत राख झाला होता. माधवी, मला माफ कर. मी खूप पैसे कमवले, पण माझ्याच लेकीचा जीव वाचवू शकत नाही आहे. माझा सगळा पैसा व्यर्थ आहे. अनिकेत रडत होता. अखेरचे 12 तास उरले होते. अनिकेतने सर्व आशा सोडल्या होत्या. तेवढ्यात हॉस्पिटलचे डीन धावत अनिकेतजवळ आले. डॉक्टर अनिकेत, मिरॅकल, आपल्याला एक 100% मॅच होणारा डोनर मिळाला आहे. तो माणूस स्वतःहून आला आहे आणि त्याने सर्व टेस्ट पास केले आहेत. आपण आत्ताच्या आत्ता सर्जरी करू शकतो. अनिकेत आणि माधवीला जणू आभाळच ठेंगणे झाले. अनिकेतने डीनचे पाय पकडले. थँक्यू सर. कुठे आहे तो माणूस? मला त्याला भेटायचं आहे. मला त्याला 5 कोटीचा चेक द्यायचा आहे. डीन म्हणाले, डॉक्टर, त्या माणसाने अट ठेवली आहे की तो स्वतःचं नाव कुणालाही सांगणार नाही आणि त्याला 1 रुपयाही नको आहे. सर्जरी सुरू झाली. सलग 6 तास चाललेल्या त्या भयंकर सर्जरीनंतर आरोहीचा जीव वाचला. डॉक्टरांनी सांगितलं की आरोही आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे. अनिकेत आणि माधवीच्या जीवात जीव आला. अनिकेतला कृतज्ञतेने त्या अज्ञात डोनरला भेटायचेच होते. त्याने डीनवर दबाव टाकून डोनरचा वॉर्ड नंबर घेतला आणि तो माधवीला घेऊन जनरल वॉर्डमध्ये गेला. अनिकेतने त्या जनरल वॉर्डचा दरवाजा उघडला. बेडवर एक अत्यंत सडपातळ, साधे कपडे घातलेला माणूस झोपला होता. त्याच्या पाठीतून बोन मॅरो काढल्यामुळे त्याला प्रचंड वेदना होत होत्या आणि त्याला सलाईन लावली होती. अनिकेतने खिशातून 5 कोटीचा ब्लँक चेक काढला आणि तो चालत त्या माणसाच्या बेडजवळ गेला. सर, तुम्ही माझ्या मुलीला जीवनदान दिलं. मी पुण्यातला सर्वात मोठा डॉक्टर आहे, पण आज मी तुमच्यासमोर भिकारी आहे. हे 5 कोटी रुपये. अनिकेतचे शब्द तिथेच अडकले. त्या माणसाने हळूच स्वतःचा चेहरा अनिकेतकडे वळवला. अनिकेत आणि माधवीच्या पायाखालची जमीन भयंकर वेगाने सरकली. अनिकेतच्या हातातला तो 5 कोटीचा चेक खाली पडला आणि त्याची दातखिळीच बसली. तो अज्ञात डोनर दुसरा कोणीही नसून 5 वर्षापूर्वी ज्याला काळ्या हाताचा भिकारी म्हणून भर हॉटेलमध्ये हाकलून दिले होते, तो माधवीचा सक्का भाऊ सदाशिव होता. खऱ्या प्रेमाची जीत आणि अहंकाराची माफी. दादा, माधवीने भयंकर किंकाळी मारली आणि ती धावत जाऊन सदाशिवच्या गळ्यात पडून ओक्साबोक्सी रडू लागली. आभार व्हॉट्सअप.